पैठण वडवाळी येथे श्री संत बाळूमामांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत। श्री संत बाळूमामाच्या पालखीचे व पवित्र अशा मेंढ्याच्या कळप दिंडीचं पैठण तालुक्यातील वडवाळी येथे जल्लोषात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या आदमापूर येथून बाळूमामाची क्रमांक 3 नंबरच्या पालखीचे पैठण तालुक्यात काही दिवसापूर्वी आगमन झालं होतं। पैठणपासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र वडवाळी येथे गेल्या 4 दिवसापासून हा पालखी दिंडी सोहळा मुक्कामाला असून पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करताना दिसून येतात। बाळूमामांनी आयुष्यभर मेंढपाळाचे साधे जीवन जगून लोकांना भक्तीचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला। त्यांची पालखी दिंडी आणि हजारो शेळ्या मेंढ्यांचा कळप वडवाळीतील बालाजी मंदिर परिसरात सध्या वास्तव्याला आहे। पालखी दिंडी प्रमुख कारभारी गायके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वडवाळी गावात सकाळी आणि संध्याकाळी नित्यनेमाने महाआरतीचं आणि महाप्रसादाचं आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। बाळूमामांच्या पवित्र मेंढ्यांचा कळप ज्या शेतात मुक्कामाला असतो तेथे शेतीचं उत्पन्न वाढतं अशी श्रद्धा भाविक भक्तांमध्ये दिसून येत आहे। मागील 7 जून पासून हा पालखी दिंडी सोहळा वडवाळी गावात असून पुढील 14 जून पर्यंत ही पालखी दिंडी वडवाळी गाव परिसरात राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। श्री संत बाळूमामा यांच्या पालखीचं आगमन आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथून आपल्या श्री क्षेत्र वडवाळी तालुका पैठण येथे गेल्या 4 दिवसापासून झाले। अगदी भक्तिमय वातावरणामध्ये बालाजी मंदिर परिसरामध्ये 2000 ते 2500 मुक्या प्राण्यांचा कळप, विशेषतः शेळ्या आणि मेंढ्यांचा कळप बाळूमामांच्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला आहे। श्री क्षेत्र वडवाळी येथील अनेक भाविक भक्त गेल्या 4 दिवसापासून या बाळूमामांच्या मुक्या प्राण्यांची सेवा करत आहेत। गावकऱ्यांना सकाळी आणि संध्याकाळी असा 2 वेळेस प्रसाद, महाप्रसाद अशा व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे। आपण बघू शकता की भाविक भक्त आणि गायके मामा यांच्या या सगळ्या मार्गदर्शनाखाली ही सगळी पालखी सोहळा पैठण तालुक्यामध्ये आपल्याला दिसत आहे। आता वडवाळीच्या नंतर पुढील गावामध्ये, पुढील टप्प्यामध्ये कुठे जाणार आहेत, कसे जाणार आहेत हे या गावकऱ्यांच्या प्रतिसादावर पुढील गावातील पुढील कोणत्या गावातून या भक्तांना, या पालखीला बोलवलं जाते त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे। निश्चितच एक भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा श्री क्षेत्र वडवाळी येथे गावकऱ्यांच्या वतीने आपण गेल्या 4 दिवसापासून साजरा होताना पाहतोय। नक्कीच श्री क्षेत्र आदमापूर ते श्री क्षेत्र वडवाळी तालुका पैठण या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ बाळूमामाचा हा पालखी सोहळा या वडवाळी येथे आगमन झाले आणि पंचक्रोशीसह पैठण तालुक्यातील अनेक भाविक भक्त, अगदी हजारो भाविक भक्तांची गर्दी या परिसरामध्ये आता आपल्याला वडवाळी येथे गजबजून हा परिसर गेलेला दिसून येत आहे। निश्चितच हा भक्तिमय वातावरणातील सोहळा असाच निरंतर चालत राहो अशी आपण अपेक्षा करूया। श्री संत श्रेष्ठ बाळूमामा की जय। बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.